नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेसंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो बघा, लाडक्या बहिणींना लॉटरी लागणार आहे, कारण थेट 6,000 रुपये खात्यात येण्याची शक्यता आहे। हे 6,000 रुपये खरोखरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत का? जर येत असतील तर कोणत्या तारखेला येणार आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती समजून घेऊयात। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील एक प्रचंड लोकप्रिय योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो। मात्र योजनेच्या निकषात न बसताही अनेकांनी आर्थिक लाभ घेतला। त्यानंतर सरकारने लाभार्थ्यांना ई-KYC अनिवार्य केले। या ई-KYCची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 होती। मात्र काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याने अडचणी निर्माण झाल्या। त्यानंतर अशा महिलांना ई-KYC दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा मुदत दिली। ई-KYC दुरुस्तीची मुदत 31 मार्च 2026 ठेवण्यात आली होती। मात्र नंतर सरकारने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयानुसार आता 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-KYC दुरुस्ती करता येणार आहे। त्यामुळे ज्या महिलांनी ई-KYC दुरुस्ती अद्याप केलेली नाही अशा महिलांनी तत्काळ आपली दुरुस्ती करून घ्यावी। ई-KYCमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे, पण ई-KYCमध्ये झालेल्या चुकांमुळे किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे काही महिलांचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आला आहे। अनेक महिलांना डिसेंबरपासूनचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे ज्या महिलांचा डिसेंबरपासूनचा हप्ता रखडला आहे अशा महिलांना डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा एकूण 4 महिन्यांचा हप्ता एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। जर असे झाले तर लाडक्या बहिणींना 4 महिन्यांचे थेट 6,000 रुपये एकत्र मिळू शकतात। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। ई-KYC दुरुस्ती संदर्भात काय म्हणाल्या होत्या मंत्री अदिती तटकरे, थोडक्यात जाणून घेऊयात। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना माहिती दिली की ई-KYC सप्टेंबर 2025 सुरू केली होती। तेव्हापासून 2 महिने म्हणजेच नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। त्यानंतर ही मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली होती। यानंतर ज्या महिलांनी ई-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांना दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंतचा वेळ दिला होता, पण आता ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। आता ज्या महिलांना ई-KYCमध्ये दुरुस्ती करायची आहे अशा महिला 30 एप्रिल 2026 पर्यंत करू शकणार आहेत। ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत किंवा ई-KYC अपूर्ण आहे, ज्यांची चुकीची माहिती भरली गेली होती किंवा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले होते अशा महिलांना ई-KYC दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे ज्यांनी दुरुस्ती केलेली नाही अशा महिलांनी 30 एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी केले। तर मित्रांनो, अशा प्रकारे या योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली होती की आता खरोखरच लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे एकत्रित म्हणजे 4 महिन्याचे 6,000 रुपये एकत्रित मिळणार का? तर आपण ते सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। अपेक्षा करतो माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।